Hello and good evening, Sakshi ji. Sakshi, yes. Hope I am audible Good and evening, sir. yes, hope I am audible and screen is visible. Siddhi, good evening. Yeah. So screen visible आहे आणि माझा आवाज पण येत असेल स्पष्ट. ओके. सो मला सांगा मागच्या वेळेस काय झालं आपला टॉपिक परवा, कारण मी काल नव्हतो. काल मी इमर्जन्सी लीव घ्यावी लागली मला, कॅज्युअल लीव बिकॉज ऑफ माय सम हेल्थ इश्यू. थर्मल प्रॉपर्टीज मेकॅनिकल प्रॉपर्टीज. मेकॅनिकल प्रॉपर्टीजमध्ये एकच पार्ट राहिला होता. हां, मी तुम्हाला म्हटलं होतं फ्रिक्शन मी तुम्हाला शिकवेल. तर त्या दिवशी फ्रिक्शनचा पार्ट मी स्टार्ट केला होता, मला असं वाटतं आहे. बरोबर. ठीक आहे. सो मग फ्रिक्शनच्या पार्टमध्ये, फ्रिक्शन इन सॉलिड, ॲक्च्युली आय यूज टू टीच दॅट पार्ट इन न्यूटन लॉज ऑफ मोशन. बट आता तुमचा न्यूटन लॉज ऑफ मोशन पण झालेला नव्हता. सो मग आय डिसाइडेड की चॅप्टर वाईजच जाईल मी. मग तिथं परत हा पार्ट शिकवण्याची गरज पडणार नाही. तर मग त्या दिवशी विचार करायला सांगितलं होतं कुठे तुम्हाला फ्रिक्शन कमी पाहायला मिळेल. तर मी त्या दिवशी काही डायग्राम वगैरे करून दाखवल्या होत्या. तर मग तुम्ही काय करा, पेज नंबर 151वर या. आलात का सर्वजण आपल्या टेक्स्टबुकच्या? तर तिथं लॉज ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे, क्वेश्चन नंबर 66. क्वेश्चन नंबर 66 बघा सर्वांनी, पेज नंबर 151. सेम पेज नंबरवरच आहे का तो टॉपिक, सांगा मला. लॉज ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन विचारलंय बघा तिथं. ओके. सो लक्षात घ्या. तर मी त्या दिवशी सांगितलं, पुन्हा एकदा सांगतो की एखादी बॉडी आहे आणि हा सरफेस आहे. तर सरफेस आणि बॉडी ज्यावेळेस कॉन्टॅक्टमध्ये येत आहे तर इनिशियली ऑब्जेक्टला हलवण्यासाठी कधी पण जास्त फोर्स लागतो, जास्त ताकद लागतो. सपोज ह्या ऑब्जेक्टचं मोशन जर ह्या डायरेक्शनमध्ये होत असेल तर फ्रिक्शनल फोर्स हमेशा अपोजिट डायरेक्शनमध्ये अप्लाय होतो. फ्रिक्शनमुळे मोशनला अपोज होतो. पण तेवढंच खरं आहे की फ्रिक्शनमुळेच मोशन होतं. म्हणजे काय की फ्रिक्शन अपोजेस मोशन, नो डाऊट. बट जर फ्रिक्शन नाही झालं, ग्रिप नाही मिळाली, तर गाडी स्किड होईल. आता बघा, आपली मोटरसायकल असू देत, आपली फोर व्हीलर असू देत, तुम्ही नॉर्मल सँडवरनं चाला, सँडमधनं. वाळू आहे, वाळूतून तुम्ही नॉर्मली चालण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला वाळूमध्ये जास्त फोर्स लावा लागेल पळण्यासाठी किंवा चालण्यासाठी. त्याच ठिकाणी तुम्ही नॉर्मल ग्राउंडवर चाला, तुम्हाला कमी फोर्समध्ये चालावं लागेल. ठीक आहे, कमी फोर्स अप्लाय होईल. चिखलातून तुम्ही चालण्याचा प्रयत्न करा, यू विल रिक्वायर मोर एनर्जी, मोर फोर्स. त्याच ठिकाणी तुम्ही नॉर्मल वाळलेल्या ग्राउंडवरून चाला, तुम्ही लवकर चालताल. मग चिखलामध्ये काय झालं, तुमचं फ्रिक्शन कमी झालं आहे, कारण तिथं जे सरफेस आहे तो सगळा चिखल आहे, माती आहे. ठीक आहे. सो फ्रिक्शन हे गरजेचं पण आहे मोशन होण्यासाठी. आणि फ्रिक्शन हे एक प्रकारचं मी म्हणेल वरदान पण आहे आणि एक प्रकारचं शाप पण आहे. कारण फ्रिक्शनमुळे झीज होते. मग मग गाडीचे टायर असू देत बदलावं लागतात, आपल्या पायातल्या चपला असू देत बदलावं लागतात, शूज असू देत बदलावं लागतात. बिकॉज फ्रिक्शनमुळे त्यांचं घर्षण झाल्यामुळे वियर अँड टियर होते. ओके. बट या, in order to have motion we require friction as well. सो यहाँ पे मैंने बताया आपको, ये सरफेस है, ये मोशन आहे ब्लॉक का. मग पहिल्यांदा इनिशियली जेवढं फोर्स लागतं आपल्याला त्याला लोटण्यासाठी, त्याला म्हणतात स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स, तो मॅक्सिमम असतो. बरं, आता हे बघा, कुठल्या बॉडीवर दोन प्रकारचे फोर्सेस ॲक्ट होतात. एक असतो mg, ज्याला आपण म्हणतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स, तर मास इंटू एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि दुसरा फोर्स म्हणजे न्यूटन बाबाच्या म्हणण्याप्रमाणे एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन, त्याला अपोज करणारा जो फोर्स असतो तो असतो नॉर्मल रिॲक्शन फोर्स. मग नॉर्मल रिॲक्शन फोर्स इज इक्वल्स टू mg असं लिहितात. आता हे लक्षातच ठेवायचं, म्हणून हे न्यूटन लॉज ऑफ मोशनमध्ये शिकवलं जातं. पण ठीक आहे, सिम्पल आहे, सोपा कन्सेप्ट आहे, जास्त काही अवघड नाही आहे. तर मग स्टेट द लॉज ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. लॉज ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन सांगताय क्वेश्चन नंबर 66 मध्ये पहिला लॉ, द लिमिटिंग फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन is directly proportional to the normal reaction between the two surfaces in contact. मग लिमिटिंग फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन ये दिखा है डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n. देयरफॉर FL इज इक्वल्स टू मी लिहिला म्यू एस टाइम्स काय लिहिला n. सो म्यू एस म्हणजे कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन म्हणतात त्याला. ओके.
सो हा जो म्यू एस आहे त्याचा फॉर्म्युला येईल फोर्स इन लिमिटिंग फ्रिक्शन डिवायडेड बाय एन, आणि एनला कसं रिप्लेस करतात तर एन इज रिप्लेस्ड ॲज एम इन टू जी. तुम्हाला न्यूमेरिकल देऊन मी समजून सांगेल. ओके, सो ज्यावेळेस ऑब्जेक्ट रेस्टला आहे आणि तिला हलवायचं आहे तर त्यावेळेस येतो स्टॅटिक फ्रिक्शन पिक्चरमध्ये. ठीक आहे, ऑब्जेक्ट वेन ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट अँड यू वॉन्ट टू मूव दॅट ऑब्जेक्ट त्यावेळेस येईल स्टॅटिक फ्रिक्शन. आणि जर ऑब्जेक्ट ऑलरेडी मुव्हिंग आहे तर त्यावेळेस येतं कायनेटिक फ्रिक्शन पिक्चरमध्ये. मी सांगेल ते न्यूमेरिकलच्या वेळेस दाखवतो. बरं, सेकंड लॉ, द लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन इज इंडिपेंडंट ऑफ द apparent area between the surfaces in contact so long as the normal reaction remains the same. आता एक ग्राफ आहे, तो ग्राफही मी तुम्हाला काढून दाखवेल. आणि थर्ड लॉ, द लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन डिपेंड्स अपॉन मटेरियल्स इन कॉन्टॅक्ट अँड द नेचर ऑफ देअर सरफेसेस. अंडरलाईन करून घ्या त्यांना. लिमिटिंग फोर्स कशावर डिपेंड असतो? मटेरियल्स इन कॉन्टॅक्ट. दोन कुठले मटेरियल कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि त्यांचे सरफेसेस कसे आहेत? एकदम स्मूथ आहे. आता आपल्या घरी फरशी बसवतो बघा, एकदम स्मूथ गुळगुळीत सरफेस असतो. त्याच ठिकाणी शेणाने सारवलेलं घर आठवा बरं, त्या ठिकाणी वेगळं. किंवा आपलं बाहेर अंगण आहे, अंगणामध्ये बघा बरं कसा सरफेस असतो आणि घरात कसा असतो, असं असं त्याला सांगायचं आहे. ओके, सो मग कायनेटिक फ्रिक्शन कधी येतो पिक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं तर ज्यावेळेस ऑब्जेक्ट एक दुसऱ्यावर स्लाईड होतीये. आणि रोलिंग फ्रिक्शन कधी येतो? ज्यावेळेस वन बॉडी रोल्स ओव्हर दी अनदर बॉडी. ठीक आहे. आता कायनेटिक स्टॅटिक फ्रिक्शन कधी येतो? स्टार्टिंगला ज्यावेळेस बॉडीला मूव्ह करायचं आहे. एकच मिनिट. हां, ज्यावेळेस काय सांगितलं तुम्हाला, बॉडीला मूव्ह करायचं रेस्टपासनं, त्यावेळेस येतो स्टॅटिक फ्रिक्शन. वेन बॉडी इज स्लाइडिंग ओव्हर दी अनदर बॉडी त्यावेळेस येतो कायनेटिक फ्रिक्शन. अँड वेन वन बॉडी रोल्स ओव्हर द अनदर बॉडी त्यावेळेस येतो रोलिंग फ्रिक्शन. तर न्यूमेरिकलमध्ये मी करून दाखवेल तुम्हाला ते टॉपिक्स, तुम्हाला ते लॉजिक जास्त चांगलं समजेल. ठीक आहे. आता कायनेटिक फ्रिक्शनच्या लॉजकडे या. कायनेटिक फ्रिक्शनच्या लॉजकडे किती नंबर पेजवर आहे सांगा? सेम पेज. काय रे कोलते, का पळापळी करतोय मग? ठीक आहे, जा बसा. तुम्ही ब्रेक घेतला तर काय? लॉज ऑफ कायनेटिक फ्रिक्शन, क्वेश्चन नंबर 69 बघा. द फोर्स ऑफ कायनेटिक फ्रिक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नॉर्मल रिॲक्शन बिटवीन टू सरफेसेस. हे पण तसंच आहे. पण सेकंड लॉ बघा कायनेटिक फ्रिक्शनचा, फोर्स ऑफ कायनेटिक फ्रिक्शन इज इंडिपेंडंट ऑफ शेप अँड अपेरंट एरिया ऑफ द सरफेसेस इन कॉन्टॅक्ट. जे तुम्ही याच्यामध्ये सांगितलं आहे सेकंड लॉ स्टॅटिक फ्रिक्शनचा, तोच इथं लॉ आहे. थर्ड लॉ बघा काय सांगतोय, फोर्स ऑफ कायनेटिक फ्रिक्शन डिपेंड्स अपॉन द नेचर अँड मटेरियल ऑफ द सरफेस इन कॉन्टॅक्ट. तिथं पण तिसरा लॉ तसाच आहे, वेगळं काही नाही. आता फक्त फोर्थ लॉ बघा, द मॅग्निट्यूड ऑफ द फोर्स ऑफ कायनेटिक फ्रिक्शन इज इंडिपेंडंट ऑफ द relative velocity between the object and the surface provided that relative velocity is neither too large nor too small. तर ते म्हणतंय की सरफेसेस मधली जी व्हेलॉसिटी आहे ती खूप जास्तही नसली पाहिजे किंवा खूप कमी नसली पाहिजे, ती मीडियम रेंजमध्ये जर असेल तर मॅग्निट्यूड ऑफ फ्रिक्शन इज इंडिपेंडंट ऑफ द रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. ठीक आहे. खूप स्लो आली तर कायनेटिक फ्रिक्शन येईल पिक्चरमध्ये. खूप फास्ट असेल, खूप स्लो असेल तर स्टॅटिक फ्रिक्शन येईल पिक्चरमध्ये. आणि खूप फास्ट असेल तर मग तो जो टाईम लॅग आहे बिटवीन कॉन्टॅक्ट्स बिटवीन टू लेयर्स तो पण खूप कन्सिडरेबली स्मॉल असेल. ओके. अँड नेक्स्ट रोलिंग फ्रिक्शन, जे की आपण तुम्हाला सांगितलं स्लायडिंग गेट असतं आपल्या घराच्या बाहेर, ते गेट स्लाईड होतं तर त्यावेळेस खाली चाकं लावली जातात. आपल्या गाडीचे चाकं सर्क्युलरच शेपमध्ये, तर ते रोलिंग फ्रिक्शनच्या टाईपमध्ये येतात. ठीक आहे. आणि कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन मग कशावर डिपेंड असतं ते विचारत आहेत. दोन फॅक्टर क्वेश्चन नंबर 71मध्ये. पहिलं द मटेरियल्स ऑफ द सरफेस इन कॉन्टॅक्ट आणि दुसरं द नेचर ऑफ द सरफेसेस. दोन मटेरियल जे कॉन्टॅक्टमध्ये असतील त्यांचे सरफेसेस आणि नेचर ऑफ द सरफेसेस, ह्या दोन्ही गोष्टी कन्सिडर करायच्या. ओके.
सो व्हॉट इज फ्रिक्शन? 72 मध्ये दिलंय द प्रॉपर्टी विच रेजिस्ट द रिलेटिव्ह मोशन बिटवीन टू सरफेसेस. मोशनला अपोज करतो तो असतो फ्रिक्शन. मग कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, कोइफिशियंट ऑफ कायनेटिक फ्रिक्शन दोन्ही लिहून दिलेत. त्यांचा रेशो काय असतो तो लिहून दिलाय. ओके. 73 मध्ये बघा ॲडव्हान्टेजेस ऑफ फ्रिक्शन. 74 मध्ये बघा डिसॲडव्हान्टेजेस ऑफ फ्रिक्शन. 75 मध्ये स्टेट एनी 4 मेथड्स टू रिड्यूस फ्रिक्शन. फ्रिक्शन कशाने रिड्यूस होऊ शकतं ते दिलंय. आणि बघा 76 मध्ये त्यांनी विचारलं इट इज डिफिकल्ट टू रन फास्ट ऑन सँड. इट इज इझी टू रोल दॅन पुल ए बॅरल अलॉंग ए रोड. अन इन्फ्लेटेड टायर रोल्स इझिली दॅन ए फ्लॅट टायर. फ्लॅट म्हणजे ज्याच्यातली हवा गेली आहे ते रोल होईल का लवकर? नाही. त्याच ठिकाणी हवा भरलेलं टायर सोपं आहे. आणि चौथं फ्रिक्शन इज नेसेसरी इव्हिल. ठीक आहे. सो मग असे सांगितल्याप्रमाणे नेसेसरी पण आहे म्हणजे वरदान पण आहे आणि शाप पण आहे. इव्हिल म्हणजे शाप आणि नेसेसरी म्हणजे गरजेचा शाप असं ते म्हणतात. बरं, त्याचं सगळे एक्सप्लेनेशन आहे. थेरॉटिकल पॉईंट्सच वाचून घ्या. मला न्यूमेरिकल पार्टमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. तर क्वेश्चन नंबर 77 बघा आपल्या न्यूमेरिकल 152 वाल्या पेजवर. द कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन ए ब्लॉक ऑफ मास. बघा मास ब्लॉक आहे आणि ह्या ब्लॉकचं मास दिलं आहे m इज इक्वल्स टू 0.25 kg. त्याला असं लिहू का 1/4 kg. ओके. अँड ए हॉरिझॉन्टल सरफेस इज 0.4. कोइफिशियंट दिया आहे म्यू एस किती दिलं आहे 0.4. फाइंड द हॉरिझॉन्टल फोर्स अप्लाइड टू इट. हॉरिझॉन्टल फोर्स. आता मला सांगा कुठलं फ्रिक्शन दिलंय रे? कोइफिशियंट ऑफ कुठला फ्रिक्शन दिलाय? कोइफिशियंट ऑफ कौन सा फ्रिक्शन बोला है उन्होंने? देखो स्टॅटिक फ्रिक्शन बोला है. हां. सो स्टॅटिक फ्रिक्शन म्हटलं की म्यू एस लिहिणार आणि जो फोर्स येतो स्टॅटिक फ्रिक्शनला तो येतो एफ एल. एफ एल म्हणजे लिमिटिंग फोर्स म्हणतात त्याला. आणि फॉर्म्युला मग अशी तुम्हाला सांगितलं आहे की एनी फोर्स लिमिटिंग फोर्स असू देत किंवा कायनेटिक फोर्स असू देत इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नॉर्मल रिएक्शन फोर्स. और इसको ऐसा लिखने का ये देखो एफ एल इज इक्वल्स टू म्यू टाइम्स. अभी लिमिटिंग फ्रिक्शन है स्टैटिक फ्रिक्शन है इसलिए म्यू एस आया टाइम्स एन आया. तो अपन को एफ एल ही निकालना है. म्यू एस का वैल्यू दिया है ऑलरेडी उन्होंने 0.4. और एन को कैसे निकालते मग अशी फॉर्म्युला सांगितलं होता एम इंटू जी. जीची व्हॅल्यू दिली असेल तर ठीक, नसेल दिली तर 10 घ्या किंवा 9.8 घ्या. मास कितना है 1/4 एंड जी कितना है 9.8. ठीक है. सो 4 को 4 कैंसिल हो गया भाई. ठीक है. तो ये बन गया 0.1 और 0.1 इंटू 9.8. तो आपका आंसर कितना आएगा 0.98 है ना न्यूटन. सो इतना फोर्स अपन को चाहिए भाई. हाँ, तो ये बन गया अपन का एफ एल. ओके. लॉजिक बघा समजून घ्या की बाबा कमीत कमी फोर्स किती लागेल ह्या ऑब्जेक्टला आपल्याला पुश करण्यासाठी. तर तो येतो स्टॅटिक फ्रिक्शन. इज ऑब्जेक्ट मुव्हिंग? नाही. तुम्ही विचार करा तुम्हाला घरात आहे ना कपाट हलवायचं एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी. तर पहिल्यांदा आहे ना इनिशियली त्याला हलवायला ताकद लागते म्हणजे दोघांनी फोर्स. आणि एकदा का ते मुव्हिंग स्टेटमध्ये आलं ना मग लय कमी फोर्स लागतो. असं झालंय कधी? तुम्ही केलंय घरात कधी कुठली एखादी वस्तू हलवली आहे पहिल्यांदा तिला हलवायला जास्त ताकद लागते. जास्त म्हणजे नॉमिनली जास्त आणि नंतरून त्याला कमी फोर्समध्ये. पण एकदा ते मुव्हिंग स्टेटमध्ये आलं तर ते कमी फोर्समध्ये चालू शकतं. तुम्ही असं बघितलं का रे गाडीला धक्का देतात बघा. गाडीला ज्यावेळेस धक्का देतात ना तर गाडी एक माणूस पण हलवू शकतो. कसं? तो काय करतो पुढे मागे करतो गाडीला पहिल्यांदा नाही का. पुढे मागं. आणि तुम्हीच आता घरी बघा तुमच्याकडे ॲक्टिवा असेल किंवा एखादी स्प्लेंडर असेल तुम्हाला गाडीला जर हलवायचं असेल तुम्ही गाडीला थोडं पुढे मागे करा. खाली उतरू ना गाडीवर बसून जर करायला गेले तर ऑब्विसली तुम्हाला जास्त ताकद लागेल. फक्त पायाने करायचं म्हटलं तर. खाली जर उतरलं ना एखाद्या ठिकाणी चढ आहे चढावर तुम्हाला गाडी लोटायची आहे स्टँडला लावायची आहे तुम्ही तिला पुढे मागे करणार मोमेंटम जनरेट करणार आणि नंतरून ताकद लावणार आणि मग वरती त्याला लोटणार. बरोबर असं घडतं की नाही. सो हमेशा एखादी ऑब्जेक्ट ज्यावेळेस रेस्टला आहे रेस्टवरनं त्याला जर मुव्हिंग स्टेटमध्ये लावायचं असेल तर त्यावेळेस तुम्हाला फ्रिक्शनल फोर्सला ओव्हरकम करावं लागतं. तो पार्ट महत्त्वाचा आहे. बरं क्वेश्चन नंबर 78 बघा मग आता.
तो 78 में ब्लॉक ऑफ मास कितना है 37 kg रेस्ट्स ऑन ए रफ हॉरिझॉन्टल प्लेन. इट रेस्ट ऑन ए रेस्ट अंडरलाइन करा शब्दला ऑन ए हॉरिझॉन्टल प्लेन हॅव्हिंग कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन म्यू एस दिला आहे स्टॅटिक फ्रिक्शन 0.3. ओके फाइंड आउट द लिस्ट फोर्स अंडरलाइन दॅट वर्ड लिस्ट फोर्स म्हणजेच एफ एल लिमिटिंग फोर्स म्हणूयात आपण त्याला रिक्वायर्ड टू जस्ट मूव द ब्लॉक हॉरिझॉन्टली just move the block least force to just move the block horizontally just move म्हटलं की माझ्यासाठी मग हा तोच फोर्स येणार. करू पाहणार तर तुम्ही एफ एल इज इक्वल्स टू म्यू एस इंटू एन एंड म्यू एस इंटू अपन क्या लिखते हैं एम इंटू जी. ठीक है सो म्यू एस है एम है जी है लिमिटिंग फोर्स दॅट इज एफ एल लिस्ट फोर्स आपल्याला काढता येईल. ओके फाईन बच्चा पार्टी लॉजिक समजलं. तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचे न्यूमेरिकल झालेत तर तुम्हाला त्याच्या आयडिया येईल. हा मी लगेच त्याच्या खालचंही घेतो. क्वेश्चन नंबर 79 क्या दिया है तो कॅल्क्युलेट द कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन कॅल्क्युलेट करा स्टार्टिंगला सांगितलं आहे. फॉर एन ऑब्जेक्ट ऑफ मास 50 kg प्लेस्ड ऑन ए हॉरिझॉन्टल टेबल pulled by attaching a spring balance. बरं एका हॉरिझॉन्टल टेबलवर सपोज इथं असं हॉरिझॉन्टल टेबल घेऊयात आणि पुढे काहीतरी स्प्रिंग बॅलन्स आहे. त्या स्प्रिंग बॅलन्सनी त्याला ओढलं आहे म्हणे. ठीक आहे असं ओढलं आहे. ऑब्जेक्ट ऑफ मास 50 kg प्लेस्ड ऑन हॉरिझॉन्टल टेबल पुल्ड बाय अटॅचिंग ए स्प्रिंग बॅलन्स. The force is increased gradually. It is observed that object just moves when the spring balance shows 50 Newton. फोर्स ग्रॅज्युअली वाढवत गेले आणि ते म्हणतात ऑब्जेक्ट जस्ट मूव्ह व्हायला लागले. अंडरलाईन दॅट वर्ड जस्ट मूव्ज म्हटलं तर कुठलं घ्यायचं स्टॅटिक फ्रिक्शन घ्यायचं पिक्चरमध्ये. सो मग आपल्यासाठी फॉर्म्युला वी हॅव बोलो एफ एल इज इक्वल्स टू म्यू एस इंटू क्या एम जी. ठीक है अपना फॉर्मूला मास है हाँ है जी है हाँ है सब म्यू एस निकालना है. जस्ट मूव्स की वजह से 50 न्यूटन लिया चलेगा. सो म्यू एस इज इक्वल्स टू हे दोन्ही टर्म याला जाऊन डिवाइड होतील एफ एल अपॉन एम इंटू जी. काढता येईल तुम्हाला. लॉजिक कळलं लॉजिक. हां सिद्धी प्रेम साक्षी जी लॉजिक समजलं. जस्ट मूव शब्दाला अंडरलाईन करा कारण तुम्हाला त्या शब्दावरनं कळलं पाहिजे की कुठल्या टाईपचं फ्रिक्शन कन्सिडर करायचं आहे बाबा. आता पुढे बघा पुढे क्वेश्चन नंबर 80 वाली केस बघा त्याच्यात तुम्हाला आणखी बेटर आयडिया येईल. आता म्हणजे आता इथं दोन्ही गोष्टी कव्हर करतोय आपण. क्वेश्चन नंबर 80 ए बॉडी ऑफ मास कितना है बॉडी का मास 37 rest on a rough horizontal surface. The minimum horizontal force required to just start the motion is the minimum horizontal force. बघा मिनिमम हॉरिजॉन्टल फोर्स असं लिहितो एफ एल किती येतो 68.5 न्यूटन. इसके सामने लिखता हूँ मिनिमम हॉरिजॉन्टल फोर्स. मिनिमम म्हणजे लगेच माझ्या डोक्यात ट्यूब पेटली पाहिजे. स्टार्टिंगवाला फोर्स हा एवढा मिनिमम फोर्स टू कीप द बॉडी इन ऑर्डर टू कीप द बॉडी मूविंग विथ कॉन्स्टंट वेलोसिटी ए फोर्स ऑफ 43 न्यूटन इज न्यूटेड. आता हा फोर्स कमी असतो इन ऑर्डर टू कीप द बॉडी इन मूविंग स्टेट. ठीक आहे अंडरलाईन करा त्याला. फोर्स रिक्वायर्ड टू कीप बॉडी इन मूव्हिंग स्टेटमध्ये ठेवण्यासाठी लागणारा फोर्स. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ कशाची व्हॅल्यू विचारली आहे मग आपल्याला टू फाइंड कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन कोएफिशियंट ऑफ कायनेटिक फ्रिक्शन. ओके आता सांगा बरं बच्चा पार्टी लोग मेरे को बताओ दोनों फोर्स आए ये फोर्स किस लिए यूज हुआ. पहला मिनिमम हॉरिजॉन्टल फोर्स कशासाठी यूज झाला. हाँ कोई बताएगा. साक्षी जी साक्षी यस प्रेम सिद्धि.
पहले वाला फोर्स किस लिए यूज हुआ 68.5 न्यूटन, ये ज़्यादा फोर्स है, ये ज़्यादा फोर्स हमेशा किस लिए काम आता, आपको चीज को फर्स्ट बॉडी मोशन मध्ये आणण्यासाठी, रेस्टमधनं मूविंग स्टेटमध्ये आणण्यासाठी. आणि ऑलरेडी यू हॅव टू कीप इट इन मूविंग. आता बघा आपण गाडी स्टार्ट करतो, तुम्ही बघा गाडी ज्यावेळेस रेस्टला असते त्यावेळेस आपल्याला पहिला गिअर असतो, पहिल्या गिअरमध्ये सगळ्यात जास्त ताकद असते असं म्हणतात. मग दुसरा गिअर, मग तिसरा गिअर, चौथा गिअर. चौथ्या गिअरवर तुम्ही ज्यावेळेस जास्त गाडी चालवतात, पाचव्या गिअरवर असू देत, तर फोर व्हीलर असेल तर 5 आहेत, 6 गिअर आहेत. फोर व्हीलर टू व्हीलर असेल तर 4 गिअर आहे, आणि मोपेड जर असेल तर ऑटोमॅटिक गिअर आहेत. तर जसं जसं तुम्ही हायर गिअरला जाता तुमची गाडी ऑलरेडी मोशनमध्ये. तुम्ही बघा गाडीला न्यूट्रल करा बरं, म्हणजे तुम्ही आता 60च्या स्पीडने चाललाय, गाडीला न्यूट्रल करा बरं, गाडी विल कीप ऑन मुव्हिंग. ओके. सो कमी फोर्समध्ये पण ती मूव्ह होतीये. मग त्यावेळेस कमी फोर्स लागतो, आणि ज्यावेळेस कमी फोर्स लागतो त्यावेळेस ऑलरेडी बॉडीला फक्त मुव्हिंग स्टेटमध्ये ठेवायचं असतं, आणि त्याला म्हणतात कायनेटिक फोर्स. मग म्यू एस आणि म्यू केच्या वेळेस व्हॅल्यू पण तशाच वापरायच्या. मग सो इन ऑर्डर टू फाइंड म्यू एस वी हैव द फॉर्मूला. बोलो स्टैटिक फ्रिक्शन के लिए, स्टैटिक फ्रिक्शन और काइनेटिक फ्रिक्शन दोनों का कंपैरिजन करेंगे भाई. काइनेटिक फ्रिक्शन, तो स्टैटिक फ्रिक्शन के लिए फॉर्मूला बोलो फिर मेरा, म्यू एस इज इक्वल्स टू हाँ एफ एल अपॉन एन. देखो मी याच्या आधी असं लिहायचो, एफ एल इज इक्वल्स टू म्यू एस इंटू एन. मग हे म्यू एस कडे झालं, एन त्याच्या खाली आला, एफ एल अपॉन एम इंटू जी. एफ एलची व्हॅल्यू किती आहे 68.5. आपला मास किती आहे बाबा 37 kg. जीची व्हॅल्यू 9.8. आता हा कॅल्क्युलेशन पार्ट आहे, ते तुम्ही इझिली करू शकता. बरं तिथं एफ के कायनेटिक फ्रिक्शन फोर्स इज काय म्यू के इंटू एन. सो देअर फोर म्यू के इज इक्वल्स टू क्या एफ के अपॉन एन. देअर फोर एफ के अपॉन एम इंटू जी. परत नॉर्मल रिॲक्शन फोर्सचा फॉर्म्युला विसरायचा नाही, आणि मग म्यू केची व्हॅल्यू तुम्हाला इझिली काढता येईल. आता इथं म्यू केला फोर्स घ्यायचा 43, 37 इंटू 9.8. ठीक आहे. आता मी तर म्हणेल तुम्हाला डायरेक्ट 10 घेऊन टाका, इथं 9.8च्या ऐवजी कॅल्क्युलेशन सोपे होऊन जातील. ओके. काही एवढा फरक नाही पडत टेंटेटिव्ह व्हॅल्यूजमध्ये. मग कुणाची व्हॅल्यू मोठी असेल कुणाची कमी असेल तेही तुम्हाला कळेल. आता पुस्तकावाल्याने डायरेक्ट कॅल्क्युलेशन दिलेत, ते मी वाटलंच ती व्हॅल्यू विचारात घेतो. तर म्यू एस इज ग्रेटर दॅन कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज ग्रेटर दॅन कोएफिशियंट ऑफ कायनेटिक फ्रिक्शन. ॲज आय ऑलरेडी आय हॅव टोल्ड यू की सगळ्यात जास्त ताकद कधी लागते बॉडीला मूव्हिंग स्टेटमध्ये आणण्यासाठी फ्रॉम द रेस्ट पोझिशन. अँड इफ इट इज ऑलरेडी मूव्हिंग देन इसको in order to keep it in moving state we require less amount of energy, less amount of force as compared to when we are supposed to move the body from rest position. Okay. Question number 81 बघा मग आता तसाच आहे का. A block of mass 40 kg resting on a horizontal surface just begins to slide when a horizontal force of just begins to slide. Please underline that word. सर्वजण माझ्यासोबत आहात ना. आर वी ऑन द सेम पेज. प्रेम, सिद्धी, साक्षी यस, साक्षी जी, आर वी ऑन द सेम पेज. हॅलो, आर वी ऑन द सेम पेज. क्वेश्चन येस नंबर, सर. हां क्वेश्चन नंबर 81. सो मग a block of mass 40 kg resting on a horizontal surface, त्याला पण अंडरलाईन करा. रेस्ट करतोय तो, रेस्ट करतोय म्हटल्यावर लगेच माझ्या डोक्यात मग आता ट्यूब पेटली पाहिजे. रेस्टिंग ऑन ए हॉरिझॉन्टल सरफेस जस्ट बिगिन्स टू स्लाइड when a horizontal force of कितना फोर्स 120 न्यूटन इज अप्लाइड टू इट. मग आता तुम्हाला ती व्हिज्युअलाइज झालं पाहिजे. मी हमेशा हे शिकवत असतो मुलांना फिजिक्समध्ये, जर तुम्ही टू व्हिज्युअलाइज अँड टू इमॅजिन शिकले, थिंक, व्हिज्युअलाइज अँड इमॅजिन, थिंक, व्हिज्युअलाइज अँड इमॅजिन, तर त्याच्यासारखं तुम्ही फिजिक्सवर महारथ कुठंच हासिल नाही करू शकत. मग न्यूमेरिकल आहे, काय दिलं आहे बाबा, ऑथर काय सांगतोय, तर मास दिलं आहे काय 40 kg. काय करतोय, रेस्टला आहे, इनिशियली ॲट रेस्ट. ठीक आहे, इनिशियली ॲट रेस्ट लगेच लिहून घ्यायचे पॉईंट असे. म्हणजे आता
आपण परीक्षेची तयारी करतोय म्हटल्यानंतर आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ह्या गोष्टी आता विचार पटपट आले पाहिजे. आता हे आपण कागदावर लिहितोय, उद्या भविष्यात जाऊन हे नाही करायचं. आता उद्या भविष्यात जाऊन ते समजून घ्यायचं. रेस्ट. हां. बिगिन्स टू स्लाइड व्हेन ए हॉरिझॉन्टल फोर्स ऑफ 120 न्यूटन. सो जस्ट बिगिन्स टू स्लाइड. ठीक आहे. ओके. आणि वन द मोशन स्टार्ट. मग आता मोशन स्टार्ट झाल्यानंतर कोण येतं पिक्चरमध्ये? वन्स मोशन स्टार्ट, सांगा कुठला फोर्स येईल पिक्चरमध्ये? तर येतो कायनेटिक फ्रिक्शनचा, दॅट इज एफ के. किती त्याची व्हॅल्यू? 80 न्यूटन दिली, कमी झाली आहे. डिटरमाइन द कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन म्यू एस अँड म्यू के. फाइंड आउट करो. दॅट्स इट. डॅन. मग अशी सारखंच न्यूमेरिकल करता येईल का? फॉर्म्युला परत लिहून द्यायची गरज आहे का? दिस इज टू फाइंड. दॅट्स इट. ओके. साक्षी जी, सिद्धि एल, साक्षी यस. वुड यू एबल टू फाइंड आउट दिस? आपका हुआ है क्या? यस सर. हां साक्षी, कॉलेजमध्ये झालं का रे? तुम्हाला शिकवलं होतं फ्रिक्शन? साक्षी यस. साक्षी साबळे. नाही सर. बरं. हे झाले का चॅप्टर? झालं का मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड? झालं का? नाही. मग पहिलेच 3 चॅप्टर रपारप घेतले का? स्केलर, वेक्टर, न्यूटन लॉज ऑफ मोशन, ग्रॅव्हिटेशन घेतलं का? यस सर. बर. आपण ज्या डेफ्थने घेतलं त्या डेफ्थने शिकवलं का त्यांनी? कव्हरवर शिकवलं? यस सर. हम्म? काय साक्षी? आवाज नाही येत तुझा. म्यूट आहे वाटतं तुझ्या स्पीकर, मायक्रोफोन. सॉरी. हां. बर. सो मग मल्टिपल चॉईस क्वेश्चन्समध्ये या बरं. मल्टिपल चॉईस क्वेश्चन, त्यामध्ये क्वेश्चन नंबर 19 आणि 20चा आन्सर द्या मला पटकन. चला. 20चं दिलं होतं मला असं त्या दिवशी. 19 पण डिस्कस केलं असेल आपण. हॅलो, एम आय ऑडिबल? 19-20चं आन्सर देता येईल का बघा. हॅलो, आवाज येतोय ना सर्वांना माझा? एक पॉईंट नंबर 19, पॉईंट नंबर 20 बघा ना पटकन. त्याचा आन्सर देता येईल का बघा. आणि ते जर येत असेल तर मग कम बॅक ऑन पेज नंबर 157. 157वर क्वेश्चन नंबर 7 आणि क्वेश्चन नंबर 8 बघा बरं. साक्षीजी, सिद्धी बुक काढलंय का? सिद्धी काही बोलतच नाही बाबा. सिद्धी आत्ताशी कुठं मला आन्सर पाठवायला लागली आहे, मध्ये एकदम गायबच झाली होती. मी विचारलं तिला, तू मेसेज रिप्लाय हे नाही येत म्हणलं तुझे, मला आन्सर्स येत नाही. मग यायला लागले परत. हां चला, पेज नंबर 157वर या. आलात का? क्वेश्चन नंबर 7 वाचा बरं. आता थोडा वेगळा दिलाय 7 मध्ये प्रश्न. काय दिलाय? फाइंड द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय अ वुडन ब्लॉक बिफोर कमिंग टू रेस्ट. ओके. म्हणजे यस काढायचं आहे. क्वेश्चन 7 फ्रॉम द पेज नंबर 157. आता 157 मधला इथं लिहितो पॉईंट 6.9 फ्रिक्शन इन सॉलिड. काय होईल, कारण ह्याच पेजवर 7 नंबरचा MCQ पण आहे, पण आपण न्यूमेरिकल सोडवतोय. फाइंड द डिस्टेंस ट्रॅव्हल्ड. यस पूछा है अपन को बाय द वुडन ब्लॉक बिफोर कमिंग टू रेस्ट. म्हणजे दॅट वुडन ब्लॉक मस्ट बी इन द मूविंग स्टेट. मूविंग स्टेटमध्ये आहे इनिशियली, तो मूविंग स्टेट इनिशियली लिखता हूँ मैं यहाँ पे. और फाइनली इसका स्पीड 0 होने वाला है. फाइनल v will be equal to 0 और u is in moving state.
इफ इट इज मूविंग अलॉंग द रफ ग्राउंड विथ द वेलोसिटी ऑफ, मग इनिशियल वेलोसिटी किती होती त्याची 15 मीटर पर सेकेंड, और अपन को कोएफिशिएंट ऑफ काइनेटिक फ्रिक्शन दिया है, वो दिया है 0.25. ओके बरं, आता मला सांगा आपल्याकडे फॉर्म्युला आहे कायनेमॅटिकचा, व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू आपण लिखते यू स्क्वेअर प्लस 2as. आता ए म्हणजे ॲक्सलरेशन, यस म्हणजे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. ओके, व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस 2s. बरं मला सांगा मग आता फायनल वेलोसिटी 0, यू स्क्वेअर प्लस 2as, यूची व्हॅल्यू हां आहे सर आपल्याकडे. ठीक आहे, मग मी असं लिहितो की -2as, एक टर्म तिकडे गेली सपोज एल एच एसला, सो मायनस झाली, इज इक्वल्स टू यू स्क्वेअर. मग यस इज इक्वल्स टू काय बनला, यू स्क्वेअर -2a, किंवा मायनस साईन इथं घेतलं आणि हा 2a असं घेतला. इनिशियल वेलोसिटी आहे, ॲक्सलरेशन डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बिफोर कमिंग टू रेस्ट. आता ॲक्सलरेशन कैन बी रिप्लेस्ड एज फोर्स अपॉन मास. बराबर, फोर्स को म्यू के टर्म्स में लिख सकते हैं क्या अपन, देखते हैं. ठीक है, एस इज इक्वल्स टू मिली तो माइनस यू स्क्वेअर अपॉन 2 इंटू हां दिस विल बी फोर्स अपॉन मास. तो त्याच्यावर कुठला फोर्स आहे आता, अपोजिशनचा फोर्स कुठला आहे, कारण फोर्स इज इक्वल्स टू आपला न्यूटन बाबाचा सेकंड लॉ आहे, मास इंटू ॲक्सलरेशन. तो ए विल बी इक्वल टू एफ बाय एम. ओके, आणि मायनस म्यू स्क्वेअर. आता मी असं लिहितो ट्वाईस इंटू फोर्स, हा कायनेटिक फ्रिक्शनचा फोर्स आहे, फ्रिक्शन होतं आहे रोडमध्ये आणि त्याच्यामध्ये घर्षण होतं आहे, म्हणून हा यफ मी कसा विचारात घेईल मग सांगा, किंवा त्याला कायनेटिक फ्रिक्शनच्या टर्म्समध्ये कसं लिहिणार, तर म्यू के टाइम्स एन बरोबर अपॉन एम. अगेन एन कॅन बी रिटन ॲज, बोला, minus u square upon 2 into mu k into n can be written as m into g upon m cancel, s is equals to minus u square upon, बोलो, s is equals to minus u square upon 2 mu k into g का वैल्यू दिया है क्या अपन को, नहीं दिया है, 10 लिया तो भी चलेगा. तो ऊपर वेलोसिटी लिया मैंने 15 का स्क्वायर, 15 इंटू 15. ठीक है, नीचे साइड को जो यस है वो डिस्टेंस ट्रैवल्ड है 2 इंटू म्यू के कितना है 0.25 विच इज़ 1/4 लिख दिया, और जी का वैल्यू 10 ले लो भाई. चलो ज़्यादा बखेड़ा नहीं करना है अपन को, सिंपल रखना है. सो 2 1 ज़ा 2, 2 2 ज़ा 4, 2 1 ज़ा 2, 2 5 ज़ा 10, 5 1 ज़ा 5, 5 3 ज़ा 15, 15 इंटू 3 45. मेरा गाड़ी कवर करेगा सर -45 मीटर डिस्टेंस. अभी डिस्टेंस इज नेवर निगेटिव. ठीक है, सर मायनस कसं काय येईल, यू स्क्वेअर हा पॉझिटिव्ह येईल ना, का बरं येईल रे, निगेटिव्ह संख्येचा स्क्वेअर पॉझिटिव्ह येतो ना. वेलोसिटी 10 दिली आहे, वेलोसिटी 15 दिली आहे ना, 15 मीटर पर सेकंड, ती थोडी निगेटिव्ह दिली आहे. साक्षी हे बघ इक्वेशन बघ, स्टार्टिंगचं काय लिहिलंय, हे इक्वेशन सांग. कायनेमॅटिकचं इक्वेशन तर पाठ आहे ना, कायनेमॅटिकचं थर्ड इक्वेशन पाठ आहे का सांग, नसेल तर मग मला ते एक्सप्लेन करायला. येस सर. हां, काय लिहितात तुम्ही, व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस 2s. मला सांग व्ही म्हणजे काय असतो, इथं लिहिलंय मी, फायनल वेलोसिटी. हां, आणि यू म्हणजे काय असतो, इनिशियल वेलोसिटी. हां, मग कोण मोठं आहे, इनिशियल की फायनल आत्ता सध्या. इनिशियल. हां, मग ज्यावेळेस असं घडतं ना, यू इज ग्रेटर दॅन व्ही, तर तुझा आन्सर निगेटिव्हच येणार हमेशा. मोस्टली आपल्याला काय असतं माहिती का, इनिशियली तुम्ही रेस्टला आहे आणि रेस्टमधनं मुव्हिंग स्टेटला जातात, म्हणजे फायनल स्पीड ऑलवेज हायर दॅन इनिशियल स्पीड असतो. बरोबर, कुठल्याही गोष्टीचं घे, आता आता तू गाडी चालवायला घेतलं, तू पळत्या गाडीत टांग मारून बसशील का, नहीं बसणार है ना. इनिशियल स्पीड हमेशा ज़ीरो ही होता, फिर फाइनल स्पीड बढ़ता है. लेकिन जब ब्रेक्स अप्लाई करते ना अपन, अभी देखो ये गाड़ी को ब्रेक अप्लाई नहीं किया, लेकिन उसका स्पीड छोड़ दिया, अभी मतलब एक्सेलरेटर छोड़ दिया, तो वो अभी फ्रिक्शन की वजह से रेस्ट पे आ रहा है.
So it was already in moving state initially and it's coming to rest. So v फाइनल 0 है. तो अगर काइनेमेटिक इक्वेशन में मैं v का वैल्यू डालता हूँ u स्क्वायर, ये वैल्यू, ये देखो ये जो प्लस साइन है ना इधर का, ये उधर चला गया इसलिए -2as बन गया. अभी आया बात समझ में? अभी ये इसमें से 2a क्वांटिटी इस तरफ डिवाइड हो गया और ये माइनस साइन मैंने इसको लागू किया. सो दैट माइनस साइन इंडिकेट्स मी दैट फाइनल स्पीड इज लेस देन द इनिशियल स्पीड. निगेटिव साइन ये इंडिकेट कर रहा है कि दिस इज डिसेलरेशन, दिस इज क्या बोलते हैं उसको, निगेटिव ऑफ एक्सेलरेशन. जब स्पीड डिक्रीज होता है ना तो उसको निगेटिव एक्सेलरेशन बोलते हैं. तो ये जो निगेटिव साइन है दिस इज नॉट पार्ट ऑफ योर यू. आई बात समझ में? हे एफला कसं रिप्लेस केलं ते पण कळलं इथं. एफ इज इक्वल्स टू म्यू के इंटू एन. कळलंय का हे लॉजिक का नाही? Yes, sir. हां, मग निगेटिव्ह साईन दिस इज नॉट पार्ट ऑफ यू स्क्वेअर. हे बघ मी तुझ्यासाठी ब्रॅकेट टाकतोय. दिस इज नॉट पार्ट ऑफ युअर व्हॅलॉसिटी का व्हॅल्यू. ओके, हे निगेटिव्ह साईन त्याला अप्लिकेबलच राहील. आता मी 9.8 न घेता सोडवलंय म्हणून माझं आलंय 45 मीटर आणि 9.8 घेतलं असतं तर ते जे पुस्तकवाल्यांचं आलंय ते येईल. ओके, सो बताओ मेरे को व्हाट इज निगेटिव्ह साइन. निगेटिव्ह साइन इंडिकेट्स, निगेटिव्ह साइन इंडिकेट्स this is deceleration, डिसेलरेशन म्हणतात त्याला, किंवा निगेटिव एक्सेलरेशन. इस केस में, इन दिस केस फाइनल वेलोसिटी इज लेस दैन इनिशियल वेलोसिटी, इसलिए आंसर निगेटिव आता. ठीक आहे, म्हणजे डिस्टन्स ट्रॅव्हल कधीच निगेटिव्ह नसेल, पण लॉजिक निगेटिव्ह साईन हे फक्त डायरेक्शन किंवा तुमचं हे इंडिकेट करण्यासाठी देतात. आता ॲक्च्युली आहे ना, हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे की स्टॉपिंग डिस्टन्स म्हणतात त्याला. म्हणजे नीट जेई आणि सी ई टीमध्ये ना ह्या प्रॉब्लेमला म्हणतात स्टॉपिंग डिस्टन्स. मग स्टॉपिंग डिस्टन्सचा फॉर्म्युला आहे, पण आपल्याला इथं ॲक्सेलरेशनला एफ बाय एमने रिप्लेस करावं लागलं, परत एमला म्यू क्यू इंटू एनने रिप्लेस करावं लागलं, एनला परत एम इंटू एमजीने रिप्लेस करावं लागलं. ओके, सो वुड यू लाइक टू गो फॉर क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 7 अभी ये इस प्रकार का था तो मैंने कवर किया. क्वेश्चन नंबर 8 वी हैव ऑलरेडी कवर्ड. गो फॉर क्वेश्चन नंबर 8 ॲज अ होमवर्क. ओके, ठीक आहे, चालेल मग. सो उद्या वी वुड लाइक टू स्टार्ट विथ न्यू चॅप्टर दॅट इज थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. अँड याच्यासाठी मी आज काही वाटल्यास क्वेश्चन्स तुम्हाला रात्री टाकेल आणखी होमवर्कसाठी फ्रिक्शन इन सॉलिड्सला. ठीक आहे, थांबूयात मग. चलो, गुड नाईट, बाय बाय, सी यू.